हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद, ज्यामध्ये सर्ग आणि विसर्ग याच्यावरती विस्तृत चर्चा केली जात आहे. यामध्ये उद्धवजींनी भगवंतांच्या लीलांचं जे स्मरण केलं आहे त्याचं आपण श्रवण करीत आहोत. विदुरजींनी विचारलेला प्रश्न, याच्यामुळे भगवंतांचं झालेलं स्मरण हे उद्धवजी स्वतः प्रकट करीत आहे. त्यांनी वृंदावनातल्या भगवंतांच्या लीलांचं जे अनुस्मरण केलं ते आपण श्रवण केलंय. आता बघूया उद्धवजींनी भगवंतांच्या वृंदावन बाहेरील मथुरा आणि द्वारका येथील कोणकोणत्या लीलांचं स्मरण केलं. उद्धव उवाच. उद्धव म्हणाला, त्यानंतर भगवंत श्रीकृष्ण हे वृंदावनातून 11 वर्षाचे असताना पुन्हा एक यज्ञ बघण्यासाठी जे निमंत्रण आलं होतं, त्या निमंत्रणासाठी भगवंत आपल्या भाऊ बलदेवासहित ते मथुरेला गेले. आणि मथुरेला जाऊन मग त्यांनी काय केलं? आपल्या मात्या पित्यांना अत्यंत संतुष्ट करण्यासाठी भगवंतांनी जनशत्रूंचा नायक, सर्वांचा शत्रू बनून राहिलेला स्वतःचा मामा कंस, त्याच्याच सिंहासनावरून त्यांनी त्याला खाली खेचले. तुंगाद्रिपू युथनाथम निपात्य. त्याला भगवंतांनी काय केलं? खाली खेचलं आणि भूमीवरती, धरतीवरती फरफटत नेऊन त्याला छातीवरती ठोकून ठोकून ठार मारले. हतम व्यकर्षत व्यसुमोज सोरव्याम. कारण त्याने फक्त आपल्या बहिणीला आणि राजालाच त्रास दिला असं नाही, तर संपूर्ण राज्याला त्याने त्रास दिला, सर्व लोकांना त्याने त्रास दिला. भगवंतांनाही मारण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु भगवंतांनी तरीही तिथे पोहोचून त्याला ठार मारले. याचंही विस्तृत वर्णन आपण 10व्या स्कंदामध्ये श्रवण करणार आहोत. वृंदावने भगवंत असताना ते कधीही तिथे शाळेत गेले नाही, कारण वृंदावनात बहुधा तेव्हा कोणती शाळाच नव्हती. पण तरी मथुरेला गेल्यानंतर काय त्यांनी शिक्षण प्राप्त केलं का, याच्याबद्दलही उद्धव स्मरण करत आहे. त्यांनी आपल्या पित्याने मार्गदर्शन दिल्याप्रमाणे, अर्थात देवकी आणि वसुदेव यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे, सांदीपनी मुनी जे आजकालच्या उज्जैनी इथे ते निवास करीत होते, त्यांच्याकडे त्यांना शिक्षणासाठी पाठवले. सांदीपनी मुनी यांच्याकडून केवळ त्यांनी एकदाच सर्व वेदांचं, शास्त्रांचं श्रवण केलं आणि त्या सर्व शास्त्रांना भगवंतांनी त्यांच्या विभिन्न शाखांसहित सर्वथा आत्मसात केले. आणि आपल्या गुरुजींकडनं हे दिव्यज्ञान त्यांनी फक्त 64 दिवसांमध्ये 64 कला सर्व सिद्ध केल्या. आणि तिथून परत निघण्यापूर्वी त्यांनी आपल्या गुरुदेव सांदीपनी मुनी यांना गुरुदक्षिणा रूपामध्ये त्यांच्या मेलेल्या मुलाला त्यांनी यमलोकातून परत आणले. तर एवढं महान कार्य हे भगवंतांनी केलं. तर जसा शिष्य आहे त्याच पद्धतीची गुरुदक्षिणाही मिळू शकते. तर सांदीपनी मुनींचं हे भाग्य होतं की त्यांना साक्षात भगवंतच हे शिष्य रूपाने प्राप्त झाले होते. सांदीपनी मुनी हे भगवंतांचे भक्त नव्हते, ते शिवजींचे भक्त होते. तर कोणी प्रश्न विचारेल की भगवंतांनी शिवजींच्या भक्ताकडे जाऊन का वेदाध्ययन केलं? कारण आचार्य सांगतात, जर भगवंतांनी स्वतःच्या भक्ताकडे जर शिक्षण प्राप्तीसाठी गेले असते, तर स्वतःचा भक्त असल्यामुळे गुरुने भगवंतांचीच भक्ती चालू केली असती आणि त्यांना कोणत्याही पद्धतीचं दिव्य ज्ञान द्यायला त्यांना शक्य झालं नसतं. त्यामुळे भगवंतांनी शिवजींचा भक्त असणारे सांदीपनी मुनींना गुरु म्हणून स्वीकारलं आणि वेदाध्ययन केलं. तर यावरून आपल्याला समजतं की भगवंत किती कृपाळू आहेत. त्यांनी
शिवजींच्या अशा चांगल्या भक्ताकडनं सुद्धा सेवा स्वीकार केली. आणि नंतर सांदीपनी मुनींचाच त्यांनी गुरु म्हणून स्वीकार केल्यानंतर त्यांच्या आश्रम मध्ये ते फार जास्त काळ राहू शकले नाही, परंतु त्यांनी आपल्या गुरुची सुंदर इच्छा पूर्ण केली. त्यांच्या अमृत बालकाला त्यांनी परत आणून दिले होते. त्यानंतर भगवंतांनी पहिला विवाह कसा आणि कोणाशी केला याचंही फार रोमांचकारी स्मरण हे उद्धवजींना होत आहे. समाहुता भीष्मक कन्यया ये श्रिया सवर्णेन बुभूषयैषाम् गांधर्ववृत्त्या मिषतां स्वभागं जह्रे पदं मूर्ध्नि ददत् सुपर्णः. भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी हिच्या सौंदर्याने आणि भाग्याने ते आकर्षित झाले आणि त्यांच्याद्वारे त्यांना तसं पत्रही प्राप्त झालं होतं. तिच्याशी विवाह करण्यासाठी अनेक मोठमोठे राजे आणि राजपुत्र तिथे स्वयंवरामध्ये जमले होते, परंतु गरुडाने अमृत पळवून न्यावे त्याचप्रमाणे इतर इच्छुकांवर मात करून भगवान श्रीकृष्णांनी आपला स्वतःचा वाटा असल्याप्रमाणेच तिचे हरण केले. तर गांधर्व वृत्तीने भगवंतांनी रुक्मिणीला तिथून पळविले. अर्थातच रुक्मिणीने स्वतः ते निवेदन केलं होतं आपल्या प्रेमपत्राद्वारे भगवंतांना बोलून, आणि मग भगवंतांनी त्याला प्रतिसाद म्हणून अशा पद्धतीने तिचं हरण केलं होतं. आणि त्यांनी हे जे आरोहण केलं होतं, अपहरण केलं होतं रुक्मिणीचं, यासाठी उदाहरण देण्यासाठी सुपर्ण हा अर्थात गरुडाचं उदाहरण देण्यात आले. त्यांनी जसा अमृत कलश हा इंद्राच्या तावडीतनं उचलून नेला होता सर्व देवतांना हरवून, त्याच पद्धतीने भगवंतांनी सुद्धा सर्व जमलेले शिशुपाल आणि बाकीचे लोक यांना हरवून हे स्वतः रुक्मिणीला प्राप्त केलं होतं, जी त्यांची पहिली पत्नी ठरली. यानंतर रोमांचक नग्नजीती स्वयंवराचंही त्यांना स्मरण होत आहे. नाकामध्ये वेसन न घातलेले असे 7 सांड त्यांना दमन करून भगवंतांनी असं अमोघ कार्य केलं जे कोणताही राजा त्यावेळी पृथ्वीवरती करू शकत नव्हता. आणि त्यांनी राजकन्या नागनजीतीचे स्वयंवरामध्येच पाणी ग्रहण केले. भगवंत अत्यंत विजयी झालेले बघितले, सर्वांनी बघितले, तरीही त्यांचे ते प्रतिस्पर्धी होते ज्यांची नग्नजीतीला प्राप्त करण्याची फार इच्छा होती, परंतु स्वतः हरल्यानंतरही त्यांनी राजकन्येचा हात मागितला. भगवंतांनी सांडांना व्यसन घातलं आणि तरीही त्यांनी ही मागणी केली. त्यामुळे काय झाली, यादवी वाजली आणि युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये भगवंतांनी काही जणांना ठार मारलं, काहींचे हातपाय तोडले, आणि अशा पद्धतीने भगवंतांनीच फक्त तिला प्राप्त केलं. कारण त्यांनी स्वयंवराची ठेवलेली अट ही फक्त एकट्यानेच पूर्ण केली होती. परंतु भगवंतांना त्या युद्धामध्ये कोणत्याही प्रकारची इजा दुखापत झाली नाही. त्यामुळे इथं अक्षतः हा शब्द आलेला आहे. भगवंत कोणत्याही पद्धतीने जखमी झाले नव्हते. त्यानंतर त्यांची अजून एक पत्नी सत्यभामा, या सत्यभामेसाठी भगवंतांनी स्वर्गामधनं पारिजात वृक्ष आणला होता, त्याचंही ते स्मरण करतात. एखाद्या सामान्य पतीप्रमाणेच जे पत्नीद्वारे नियंत्रित होतात, अशा पद्धतीनेच भगवंत थोडी लीला करतात. आणि आपल्या अत्यंत प्रिय असणाऱ्या सत्यभामा या पत्नीसाठी, तिला प्रसन्न करण्यासाठी भगवंतांनी तिला नरकासुराच्या युद्धामध्ये, भौमासुराच्या युद्धामध्ये घेऊन गेले. आणि तिथे आदितीचं एक कुंडल त्यांना तिकडे सापडलं, आणि त्याला परत देण्यासाठी भगवंत गरुडावरती बसून
सत्यभामेला घेऊन स्वर्गात गेले आणि ते स्वतः उपेंद्र आहेत, अर्थात वामनदेव रूपामध्ये ते इंद्राचे छोटे भाऊ आहेत. त्या नात्याने अदिती ही त्यांची आईच आहे. तिला ते कुंडल परत देण्यासाठी गेले. मोठा समारोप झाला, सर्वांना फार आनंद झाला. जे दुसरे पुत्र करू शकले नाही ते वामनदेव अर्थात भगवंत श्रीकृष्णांनी ते वचन पूर्ण केलं आणि मातेला अदितीला फार आनंद झाला. आणि मग परत निघताना सत्यभामेला तिथे फार सुंदर वृक्ष दिसला, पारिजात वृक्ष. संपूर्ण याचं महान वर्णन केलं गेलेलं आहे श्री हरिवंश पुराणामध्ये. त्या कथेमध्ये आपण याला विस्तृतपणे श्रवण करूया. परंतु शचीद्वारा प्राप्त झालेलं ते सुंदर वृक्ष सत्यभामेला फार आवडलं आणि तिनेही इच्छा केली की असा वृक्ष मला मिळाला पाहिजे द्वारकेमध्ये. मग भगवंतांनी पूर्णतर वृक्ष उचलून गरुडावरती ठेवून दिला. आणि हा सगळा गोंधळ बघून सची, जी इंद्राची पत्नी, तिला फार राग आला आणि मग तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं की तू आपल्या घरातनं एवढी मोठी वस्तू आता चोरली जाते, हे बघत नाहीये की कशा पद्धतीने भगवंतांनीच आपल्या सासूचे काय कर्णकुंडल परत आणून दाखवले, जे त्यांचा नवरा करू शकला नाही. परंतु असं उत्साह दिल्यानंतर इंद्राने भगवंतांची भांडण केलं, युद्ध केलं आणि भगवंतांनी परत सर्व देवतांना हरवलं आणि तो पारिजात वृक्ष घेऊन आले ते आणि सत्यभामेच्या महालाजवळ त्याला लावण्यात आले होते. अशा पद्धतीने भगवंतांनी स्वतः आपल्या पत्नीचं सांगणं ऐकलं आणि ते सिद्ध करून दाखवलं. परंतु इंद्र जरी स्वर्गाधिपती असला आणि वामनदेव रूपामध्ये भगवंतांचा मोठा भाऊ जरी असला, तरीही आपल्या पत्नीद्वारे तो प्रेरित झाला. तरीही स्त्रीवश असल्यामुळे, स्त्री लंपट असल्यामुळे तो भगवंतांशी युद्ध करू शकला, परंतु जिंकू नाही शकला आणि त्याला मागे परत फिरावं लागलं आणि तो पारिजात वृक्ष तो भगवंतांकडनं परत नाही घेऊ शकला. या लीलेचंही त्यांना स्मरण झालेलं आहे. क्रीडा मृगो, त्यामुळे स्त्रियांच्या क्रीडेचा मृग झालेला, बद्ध झालेला, विद्ध झालेला इंद्र नूनमयम वधूनाम असा त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. भगवंतांनी स्वतःचा भाऊ असलेला इंद्र यालाही त्याचं मानमर्दन केलं, ब्रह्माजींचंही शुद्धीकरण केलं. मग काय भगवंत स्वतःच्या पुत्राचं शुद्धीकरण करणार की नाही, तर भगवंतांनी तेही केलं. भूमीपासून प्राप्त झालेला भौमासूर हा बाणासुराचा संग प्राप्त झाल्यामुळे आसुरिक मनोवृत्तीचा झाला होता आणि त्याने चुकीचे कृत्य केल्यामुळे भगवंत जाऊन त्यालाही दंडित करतात. अशी धरती अर्थात पृथ्वी हिच्यापासूनच उत्पन्न झालेला, भगवंतांपासूनच उत्पन्न झालेला नरकासुराने संपूर्ण आकाश ग्रासण्याचा प्रयत्न केला, संपूर्ण जगतावरती राज्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भगवंतांनी युद्धामध्ये त्याचा वध केला, त्याला मारून टाकले. त्यानंतर माता फार उद्विग्न झाली की आपला बाळ चुकीच्या संघात लागल्यामुळे पित्याद्वारेच मारला गेला आहे. त्यामुळे मातेने भगवंतांना प्रार्थना केली. त्यामुळे परिणामी नरकासुराचं संपूर्ण राज्य हे नरकासुराच्या मुलाला भगवंतांनी बहाल केलं आणि अशा रीतीने भगवंतांनी त्या दानवाच्या अंतःपुरामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भगवंतांनी ते राज्य स्वतः हस्तगत नाही केलं, तर भगवंतांनी त्याच्या मुलाला ते देऊन टाकलं होतं. आणि त्याने सर्व राजांच्या राजकन्यांना बंदिस्त केलं होतं. त्या राजकन्यांनी जेव्हा भगवंतांना अंतःपुरामध्ये दर्शन केलं, तर दर्शन केल्यानंतर त्यांनी भगवंतांनाच पती म्हणून वरण केलं. कारण दुसऱ्याकडे राहिलेल्या त्या नवतरुण्या, ज्यांचं कोणाचंही लग्न झालेलं नव्हतं, त्यांना जगतामध्ये कोण स्वीकार करेल. त्यामुळे त्यांनी अत्यंत उत्कंठतेने, आनंदाने आणि लज्जेने भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेतला आणि त्यांनी सांगितलं की भगवंत, आपणच आमचं लाजेचं रक्षण केलंय, तर आपणच आमचे पती आहात. आम्ही दुसरे कोणाची आता भार्या पत्नी बनू शकत नाही. त्यामुळे भगवंतांच्या चरणाशीच त्यांनी सर्वांनी
आश्रय घेतला. आणि मग असा आश्रय घेतल्यानंतर मग भगवंतांनी त्यांचा स्वीकार केला की नाही केला? तर भगवंतांनी त्यांचा सर्वांचा स्वीकार केला. कारण भगवंत हे काय, लीला पुरुषोत्तम भगवंत आहे. त्यांनी आपली भक्त वत्सलता, आपल्या चरणांशी शरणागत येणाऱ्या सर्वांना संरक्षण दिलेलं आहे. तर जसं आपण मागच्या कथेत बघितलंय की पूतना सारख्या राक्षसीनेला सुद्धा त्यांनी धात्रीची पदवी बहाल केली आणि त्यांच्याकडनं सेवा स्वीकार केली. तर तशा भगवंतांनी राजकन्या ज्या त्यांच्या चरणांशी शरणागत आल्या त्यांनाही त्यांनी आश्रय दिला आणि स्वतः काय केलं, पाणीन रूपम स्वमायया, त्यांनी जेवढ्या त्या कन्या होत्या 16,000 कन्या होत्या, तेवढ्या रूपांमध्ये विस्तार करून सगळ्यांशी लग्न केली, वेगवेगळ्या मंडपामध्ये सगळ्यांना प्रसन्न केले. या सर्व राजकन्यांना विविध प्रासादांमध्ये त्यांनी ठेवलं. एकाच याच्यामध्ये जसं नरकासुराने ठेवलं होतं, डांबून ठेवलं नाही. तर प्रत्येकाला वेगळा राजवाडा, हजारो सेवक सेविका दिल्या आणि स्वतः तेवढ्या रूपांमध्ये विस्तारित होऊन सर्व देवींना प्रसन्न केलं आणि त्यांच्याबरोबर ते पती रूपाने प्रेम करीत राहिले. आणि अशा विस्तार रूपाने त्यांनी संपूर्ण जगताला प्रसन्न केलं. आणि भगवंतांनी आपल्या या अंतरंगा शक्तीद्वारेच हे सर्व कार्य संपन्न केले होते. एक योगी केवळ 8 रूपांमध्ये विस्तारित होऊ शकतो, परंतु भगवंत हे अनंत रूपांमध्ये विस्तारित होतात. त्याचंच आंशिक इथे त्यांनी स्वरूप दाखवलं 16,000 पत्नींबरोबर लग्न करून. अशा भगवंतांनी या सर्व दिव्य राजकन्यांशी विवाह केल्यानंतर प्रत्येकीकडनं किती किती मुलांना उत्पन्न केलं तेही स्मरण करतायत उद्धवजी. एकैकस्याम दश दश प्रकृतीर विभूभूषण, प्रत्येक राणीकडनं त्यांनी 10-10 मुलांना जन्म दिला. त्यामुळे 16,000 राण्यांपासून किती झाले, 1,60,000 मुलं. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या कुटुंबाचा फार शक्तिशाली विस्तार सुरू केला. आणि यानंतर मुख्य ज्या 8 पत्न्या आहेत, रुक्मिणी, सत्यभामा, नग्नजिती, त्या 8, अशा 16,108 पत्न्यांकडनं 1,60,000 80 पोरं त्यांनी उत्पन्न केली होती. आणि त्यांच्यापासून आणखी असे अनेक, आणि प्रत्येक स्त्रीपासून एक मुलगी पण त्यांनी उत्पन्न केली होती. अशा 16,108 पुत्री पण त्यांना प्राप्त झाल्या होत्या. असे भगवंत अत्यंत महान आहेत. तर हे सर्वांशी युद्ध करतात, सर्वांना त्यांचा मान मर्दन करतात. तर त्यांनी सर्व राक्षसांचा वध करीत असताना स्वतः सर्व संधी प्राप्त केली की दुसऱ्यांनाही असुर किंवा राक्षसांना मारण्याची संधी दिली. तर ते स्वतःच्या भक्तांना सुद्धा तशी शक्ती प्रदान करतात आणि त्यांच्याकडनंही असं दिव्य कार्य संपन्न करून घेतात. याचंही उद्धवजी स्मरण करतात. स्वपुंसाम तेज आदिशत, मगधराज कालयवन आणि शाल्व यांनी जेव्हा मथुरेवर आक्रमण केलं, परंतु त्यांच्या सैनिकांनी नगराला वेढा घातला, तेव्हा आपल्या भक्तांचं सामर्थ्य दाखविण्यासाठीच स्वपुंसाम तेज, भगवंतांनी स्वतः त्यांचा वध केला नाही. कारण कालयवनाचा वध हा त्यांनी आपले भक्त मुचकुंद यांच्याद्वारे करवून घेतला आणि मगधराज जरासंध याचा वध त्यांनी भीमाकडनं करून घेतला. अशा पद्धतीने भगवंतांनी कालयवनाच्या लीलेमध्ये त्याचा वध न करता ते निघून गेले एका गुफेकडे. त्यामुळे त्यांना रणछोड हे नाव पडले. भगवंत कोणतेही कार्य करतात तर त्यांना सुंदर सुंदर नावं बहाल होतात. तर रण सोडणारा तर पळकुटा मानला जातो, परंतु भगवंतांची अशी लीला आहे ज्याचं विस्ताराने आपण श्रवण करूया 10व्या स्कंदामध्ये, की यादवांच्या द्वारे कालयवन मारला जाणार नाही असा त्याला आशीर्वाद होता. त्यामुळेच भगवंतांनी तो आशीर्वाद सिद्ध करण्यासाठी मुचकुंदाला शक्ती प्राप्त होती की त्याला झोपेतनं कोणी उठवेल तर तो भस्मीभूत केला जाईल त्याच्या दृष्टीपाताने.
असा आशीर्वाद प्राप्त असलेला जो यादव नसलेल्या राजा जो गुफेत झोपला होता, त्याच्याकडे भगवंतांनी लीला करून भ्रमित केलेल्या कालयवनाला घेऊन गेले आणि मुचकुंदाच्या केवळ दृष्टीपाताने त्या कालयवनाला भस्मीभूत केलं गेलं, राख बनवलं गेलं. असे भगवंत रणछोड राय म्हणून प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी अशा भक्तांना संधी दिली, मग स्वतःच्या भावाला संधी दिली का? बलदेवांना त्यांनाही संधी दिली. कोणकोणते असुर मारण्यासाठी? शंभरम द्विविधम बाणम मूरम बलबलमेव च अन्यांश्च दंतवक्रादीन अवधीत कांश्च घातयत. शंभरासुर, द्विविध गोरीला, बाणासुर, मूर आणि बलबल सारखे राजे व दंतवक्रा सारख्या इतर अनेक असुरांपैकी काहींचा भगवंतांनी स्वतः वध केला आणि काहींचा इतरांकडून अर्थात बलदेवांकडनं वध करवून घेतला, जसा प्रलंबासूर वगैरे दैत्य. त्यानंतर आपले फार सखा आणि मित्र असणारे पांडव यांना सुद्धा भगवंतांनी एक महान संधी दिली असुरांचा विनाश करण्यासाठी. ते कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये चचाल भूः कुरुक्षेत्रम इतके राजे आसुरिक शक्ती प्राप्त केलेले होते की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर चालत असताना संपूर्ण भूमी, पृथ्वी सुद्धा कंपायमान होत असे, चचाल होत असे. अशा पद्धतीने हे महान असणारे, भयानक असणारे राजे यांना मारण्यासाठी पांडवांना शक्ती दिली भगवंतांनी. आणि दोन्ही पक्षांमध्ये घडवून आणलेल्या युद्धामध्ये 64 कोटीहून अधिक लोकांचा संहार झाला. कारण हे आसुरिक सैन्यबळ वाढल्यामुळे आसुरिक मनोवृत्तीचे कौरव यांची शक्ती वाढली होती. त्याचा नाश करण्यासाठी भगवंतांनी हे युद्ध, धर्मयुद्ध घडवून आणलं आणि सर्वांचा त्यांनी नाश केला. या सर्वांमध्ये कोण कोण होते? तर सूर्योधन मुख्य होता. अर्थात आपल्या कुकर्मांमुळे सूर्योधनचं नाव हे दुर्योधन झालं. विशेष करून तो सर्वांचा राजा बनून बसला होता, त्यामुळे त्याला पाठिंबा देणारे आणि त्याचा, दोघांचा, सर्वांचा विमोड करण्यात आला. सकर्ण दुःशासन सौबलानाम कुमंत्र पाकेन हत श्रियामीशम. कुमंत्री, कोण कोण कुमंत्री होते? कर्ण, दुःशासन आणि सौबल अर्थात शकुनी मामा, या सर्वांनी हतश्रिया, संपूर्ण राजलक्ष्मी जी दुर्योधनाला प्राप्त होऊ शकत होती त्या सर्वाचा नाश घडवून आणला. सुयोधनम सानुचरम शयानम. आणि अशा दुर्योधनला झोपविण्यात आलं पृथ्वीवरती. भग्नोर उरुव्याम, काय केलं? त्याचे जांघा सगळ्या तोडल्या गेल्या होत्या भीमाच्या गदेद्वारे आणि तो दारुण पद्धतीने जमिनीवर पडून कणहत कणहत मरत होता. आणि हे दृश्य बघण्याची भगवंतांना काही इच्छा नव्हती आणि त्यांना काही आनंद होत नव्हता. त्यामुळे सांगितलंय न ननंद पश्यन. भगवंतांना हे सर्व दृश्य बघून काही आनंद झाला नाही. भगवंतांनी असं नाही म्हटलंय की फार फार चांगलं झालं, फार चांगलं झालं. तर भगवंतांना वाईट वाटलं की अरे, चांगल्या परिवारात जन्म घेऊनही याने दुर्बुद्धी असणाऱ्या शकुनी, कर्ण आणि दुःशासन यांच्या मागे लागून स्वतःचा नाश आणि सर्वांचा नाश घडवून आणला. त्यामुळे भगवंतांना आनंद नाही झाला. तर अशा युद्धामध्ये किती सैनिक मारले गेले आणि किती भार तरीही पृथ्वीचा राहिला होता, याचंही उद्धवजी स्मरण करत आहेत. अष्टादशा क्षौहिणिको मदनशैर आस्ते बलम दुर्विषहम यदूनाम. 18 अक्षौहिणी सेना त्याच्यामध्ये नाश पावली होती. 7 अक्षौहिणी सेना ही पांडवांच्या बाजूला होती आणि 11 अक्षौहिणी सेना कौरवांच्या बाजूला. त्या सर्वांचा नाश झाला आणि फार थोडे जण कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर जिवंत राहिले होते. 5 पांडव, भगवंत श्रीकृष्ण, सात्यकी, कृपाचार्य आणि अश्वत्थामा
एवढेच लोक फक्त जिवंत राहिले होते, बाकी सर्वांचा नाश झाला. तर एका आचार्याच्या मते हे 64 कोटी लोकांचा तिकडे नाश झाला. तरीही पृथ्वीवरती सर्वात बलशाली असे यादव शिल्लकच राहिले होते. यदूना दुर्विषहम बलम. आणि त्यांचं बळ हे पृथ्वी पण सहन करू शकत नव्हते, कारण यादवांना मारणारे कोणीच नव्हते जगतामध्ये. त्यामुळे भगवंतांना आपली लीला समाप्त करायची होती. त्यामुळे यादव लोकांचं काय करावं, त्यामुळे भगवंत विचार करीत होते. तर मग यदूंचा सुद्धा भार कमी करण्यासाठी भगवंतांनीच एक योजना बनविली आणि मिथो यदैशाम भविता विवादो, स्वतः यादवांमध्ये छोटासा विवाद निर्माण केला गेला. आणि हा विवाद कशामुळे निर्माण केला गेला? अर्थात मद्यपान केलेल्या नशेच्या प्रभावाखाली त्या सर्व यादवांचे नेत्र डोळे हे तांब्यासारखे लाल लाल झाले होते. आणि त्या गोंधळामध्येच त्यांचं बोलता बोलता बाचाबाचीमध्ये एकमेकाशी भांडण निर्माण झालं आणि त्याद्वारेच ते अप्रकट होतील अशी योजना भगवंतांनी मनामध्ये निर्माण केली. आणि त्याशिवाय ते शक्य होणार नव्हतं. न एशाम वधोपायम इयान तोन्यो, दुसरा अन्य कोणता उपाय नव्हता. अंतर्ददते स्वयं स्म. आणि त्या यादवांनी स्वतःच एकमेकांमध्ये युद्ध करून एकमेकाला मारावं अशा पद्धतीने योजना बनविण्यात आली. आणि भगवंतांना हे कार्य अंतर्ददते, स्वतःच्या अंतर्धान समयी ती घटना घडवून आणायची होती, त्याच्यात थोडं आधी. असा भगवंत विचार करतात. आणि असा विचार करून आदर्श धर्मनिष्ठ व्यवस्थापना जगतामध्ये स्थापित करण्यासाठी ते कोणावरती भार सोपवता या राजकारभाराचा? तर सांगतायत, एवं सचिंत्य भगवान स्वराज्ये स्थाप्य धर्मजम. धर्मजम अर्थात धर्मापासून जन्म झालेला तो धर्मराज युधिष्ठिर, याच्यावरती भगवंतांनी युधिष्ठिरावरती संपूर्ण जगताचं राज्य, त्याचं केंद्रस्थान हस्तिनापूर, इथे त्यांना राजा बनवलं. नंद यामास सुहृदः साधूनाम वर्त्मदर्शय. आणि हे कशासाठी केलं? संपूर्ण जगताला आवश्यकता असते एका धार्मिक आणि साधू वृत्तीच्या राजाची. तर त्या सुहृद साधूनाम, सर्व साधूंचं कल्याण करण्यासाठी साधू राजाच त्यांनी बहाल केला जगताला, की साधूचं अनुशासन कसं असतं आणि याचा आनंद सर्वांना मिळावा, यासाठीच त्यांना सर्वोच्च नियंत्रकपदी सम्राटाच्या, चक्रवर्ती सम्राटाच्या रूपामध्ये त्यांना अधिष्ठान दिलं. आणि त्याच वंशाचा शेवटचा दिवा परीक्षित महाराज याचंही गर्भात असतानाच, उत्तरेच्या गर्भात असतानाच त्यांनी रक्षणही केलं, नाहीतर पूर्ण कुळाचाच नाश झाला असता. उत्तरेच्या उदरामध्ये स्थित असलेल्या केवळ एकमात्र पुरुकुळ वंशाचा तो गर्भ द्रोणपुत्र अश्वत्थामाने अस्त्र सोडल्यामुळे दग्ध झाला होता. परंतु भगवंतांनी त्याला पुन्हा रक्षण करून जिवंत केले. आणि तेच परीक्षित महाराज सर्वात मोठे श्रोता बनले श्रीमद भागवतमचे. अशा संपूर्ण कुळाचं रक्षण भगवंतांनी स्वतः केलं. आणि जगताच्या कल्याणासाठी त्यांनी युधिष्ठिराला किती राजसूय यज्ञ करायला सांगितले आणि करवून घेतले, याचंही श्रवण आपण करूया. भगवंतांनी धर्मपुत्राला 3 अश्वमेध यज्ञ करण्यास प्रवृत्त केले, ज्यामुळे भगवंत स्वतः प्रसन्न होतील आणि ज्या जीवांची हानी झाली त्यांचंही कल्याण होईल आणि संसारामध्ये समृद्धी सर्व नागरिकांना प्राप्त होईल. त्यामुळे युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांचे निरंतर चरणानुगमन करीत आपल्या अनुजांच्या सहकार्याने पृथ्वीचे संरक्षण केले, सर्व पांडवांना एकत्र घेऊन, आणि तिचा उपभोग घेतला, अर्थात सर्व नागरिकांचं कल्याण केलं. त्यांना दुसऱ्या कोणत्याही भोगाची कामना नव्हती. त्यामुळे तिथं सांगितलंय, अश्वमेधे स्त्री भीर विभो. भगवंतांच्या आनंदासाठी त्यांनी 3 यज्ञ केले. मग त्यानंतर भगवंत स्वतः मथुरेपासून झालेल्या आक्रमणापासून सर्व यादवांचं रक्षण करण्यासाठी
त्यांना सुरक्षित स्थान प्राप्त करून देण्यासाठी पृथ्वीच्या अर्थात धरतीच्या बाहेर असणारं स्थान, पाण्यामध्ये असणारं स्थान, भारतवर्षाच्या बाहेर द्वारकेचं निर्माण केलं. आणि त्या द्वारका नगरीमध्ये त्यांनी काय लीला केली याचंही ते स्मरण करतात. भगवंतांनी द्वारका नगरीमध्ये समाजातील सर्व वैदिक पद्धतींचे काटेकोरपणे गृहस्थ धर्माचं, राज्यपालाचं कार्य फार आनंदाने केलं. आणि त्यांनी सांख्य तत्वज्ञानामध्ये प्रतिपादित केलेल्या पूर्णपणे अनासक्ती, भौतिक कार्य संबंधांमध्ये अनासक्त राहून केवळ कर्तव्य बुद्धीने सर्वांचं पालन केलं. ती द्वारका नगरी असो, यादव असो, आणि पूर्ण ज्ञानामध्ये ते स्थित झाले. त्यामुळे सांगितलेलं आहे, द्वारवत्याम असक्तः सांख्यम आस्थितः. असा दिव्य मनुष्याचा मार्ग त्यांनी सर्व जीवांना दाखवून दिला. आणि तिथे त्यांनी आणखी काय लिहिल्या केला तर चरित्रेणानबद्धेन श्रीनिकेतन चात्मना. स्वतः भाग्यदेवता लक्ष्मी देवीचा निवास असणाऱ्या भगवंतांचं जे वक्षस्थळ आहे, त्या दिव्य देहासहित भगवंतांनी आपल्या नेहमीच्या सौम्य सुंदर सुहास्य वदनाने, अमृत तुल्य वाणीने आणि अमल चारित्र्याने तिथे लीला केल्या. चरित्रेणान बद्धेन. फक्त धर्तीवरच लीला केली की धरतीच्या वरती पण देवलोकातही ते गेले लीला करायला? तर आपण श्रवण केल्याप्रमाणे त्यांनी अमुम अर्थात इतर लोकांवरती सुद्धा लीला केल्या आणि सर्व देवतांना सुद्धा आनंद प्रदान केला. आणि देवतांना सुद्धा दुर्धर्ष असणाऱ्या असुरांना भगवंतांनी पृथ्वीवरती राहूनच मारले. त्यामुळे देवतांचंही संपूर्ण कल्याण भगवंतांनी साधलं होतं. परंतु ह्या जगतामध्ये एका गृहस्थासारखी लीला करत असताना भगवंतांनी विरक्ती, यती लोकांच्या कल्याणासाठी विरक्तीचा धडाही शिकवला. हो, तोही शिकवला. भगवंतांनी कित्येक वर्षे जरी या जगतामध्ये गृहस्थाश्रमीचं जीवन व्यतीत केलं, तरीही शेवटी या जगतामध्ये मनुष्याचं जीवन हे क्षणभंगूर आहे आणि केवळ कामजीवनामध्ये लागून राहण्यासाठी नाही आहे. त्यामुळे गृहमेदीषु योगेषु विरागः समजायतो. भगवंतांनी विरक्तीचंही महत्व दाखवण्यासाठी संपूर्ण यादव कुळापासनं भगवंतांनी काय केलं, स्वतःची अनासक्ती सुद्धा प्रदर्शित केली. त्यांचं कल्याणही केलं, त्यांना भगवत धामी पाठवलं. आणि जे देवतांचे अंश रूपात प्रकट झाले होते यादव कुळात, त्यांना देवतांच्या उच्च स्थितीमध्येही परत पाठवलं आणि स्वतःही निज धामात ते परत गेले. त्यामुळे समजायत अर्थात पूर्णपणे व्यक्त होणे. तर भगवंतांनी संपूर्ण लीला या परिपूर्ण रूपेनं या जगतामध्ये प्रकट केल्या होत्या. तरीही आपली आसक्ती कोणावरती ते नाही हेही प्रकट करतात. आणि त्यामुळे रुक्मिणी आणि तत्सम इतर भाग्यदेवतांसारख्या दिव्य सहचारिणींपासून कधीच ते अलिप्त होऊ शकत नाही हे समजलं पाहिजे. परंतु सर्वांना कल्याण करण्यासाठी भगवंत विरागः समजायत. भगवंत काय करतात, या जगतातनं स्वतः सुद्धा भगवत धामात परत गेल्याची लीला करून दाखवतात. आता सर्व जीवांनी सुद्धा इच्छा ठेवली पाहिजे की आपण निजधाम, आपल्या स्वतः भगवंतांच्या निजधामामध्ये जाण्याची इच्छा ठेवली पाहिजे आणि त्यांच्या सेवेमध्ये संलग्न होण्याची तीव्रता आणि लोभ हा दाखविला पाहिजे. परंतु भगवंतांनी जरी इतक्या छान छान लीला या जगतात समर्पित केल्या, सर्वांना दाखवल्या, सर्वांना आकर्षित केलं, तरीही कोण व्यक्ती भगवंतांच्या दिव्यत्वाला समजू शकतो? हे उद्धवजी सांगतायत की प्रत्येक जीवावर एका अति नैसर्गिक आध्यात्मिक अशा शक्तीचे नियंत्रण असते आणि देवतांच्या देवी शक्तीचे सुद्धा नियंत्रण असते आणि त्याचा इंद्रियोपभोगही त्या दैवी शक्तीच्या नियंत्रणाधीन असतो. म्हणून कोणीही भगवंत श्रीकृष्णांच्या अलौकिक दिव्य इंद्रिय तृप्तीवर विश्वास ठेवू शकत नाही. कारण काय, भौतिक चेतनेमध्ये जोपर्यंत आहे व्यक्ती तोपर्यंत भगवंतांच्या लीलांना कोणीही समजू शकत नाही. असा विश्वास निर्माण होण्यासाठी मग काय केलं पाहिजे तर सांगतायत, को विश्रंभेत
योगेन योगेश्वरम अनुव्रतः, जोपर्यंत योगेन अर्थात भक्ती योगामध्ये लागून प्रेमपूर्ण भावनेने भगवंतांची भक्तिमय सेवा जोपर्यंत व्यक्ती करीत नाही, भक्त त्यांचा बनत नाही, तोपर्यंत असा विश्वास दैवाधीन स्वयंपुमान देवाधीनेषु कामेषु, भगवंतांच्या दिव्य उपभोगावरती विश्वास होऊ शकत नाही की भगवंतांनी एवढी लग्न केले आणि एवढा मोठा कार्यभाग इथे संपन्न करून दाखविला, याच्यावरती विश्वास बसू शकत नाही. त्यामुळे भगवंत स्वतः सांगतात गीतेमध्ये, भक्त्या माम अभिजानाति, केवळ भगवंतांचा भक्तच फक्त भगवंतांना समजू शकतो. तोही पूर्णपणे नाही, जेवढी भगवंत शक्ती आणि बुद्धी देतील तेवढंच समजू शकतो. तर पूर्वी सांगितल्याप्रमाणे यदूंच्या विनाशाची भगवंतांनी योजना बनविली, त्यासाठी मग निमित्त काय बनविले सांगताय. कोपिता मुनयः शेपूर भगवन मत कोविदाः. एकदा यदू आणि भोज वंशातील राजकुमारांच्या क्रीडा कार्यांमुळे महान ऋषीमुनी क्रोधाविष्ट झाले. कारण त्यांनी काय केलं होतं, आपल्या पोटामध्ये उशी घेतली आणि सांपला त्यांनी एका मुलीचं रूप दिलं आणि विचारलं ऋषी मुनींना की या स्त्रीला कोणतं बाळ येईल, मुलगा होईल की मुलगी होईल, आणि हसून विचारलं. तर ब्राह्मणांनी सत्य जाणलं की हा तर मुलगा आहे, सांब आहे आणि यांचा हा ड्रामा चाललाय. त्यामुळे ते हा गोंधळ बघून क्रोधाविष्ट झाले लीलेमध्ये आणि त्यांनी मग त्यांना काय केला, शाप दिला. ऋषींनी कुमारांना शाप दिला की याद्वारे मुसळ जन्माला येईल आणि त्या मुसळाद्वारेच तुमच्या पूर्ण कुळाचा नाश होईल. त्यामुळे ब्राह्मणांशी, योगींशी आणि तपस्वींशी कधीही मजाक करू नये, त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यांच्याकडे महान ब्रह्मतेज असते आणि त्या ब्रह्मतेजाद्वारे पूर्ण वंशाचा नाश होऊ शकतो. त्यामुळे कोणकोणत्या वंशावरती हे दुःख येणार होतं, अर्थात भगवंतांच्या मग योजनेने कोण कोणाला प्रभासच्या नरसंहारासाठी नेलं गेलं हेही सांगत आहे. ततः कतिपयैर मासेर वृष्णी भोजांधकादयः ययू प्रभासम संवृष्टा रथैर देव विमोहिताः. त्यानंतर फार कमी काळ गेला, कतिपय काही महिने उलटले आणि भगवान श्रीकृष्णांनीच मग भ्रमित केल्याने देवतांचे अवतार असणारे, अर्थात देवतांच्या अंशरूपाने जे भगवंतांच्या आदेशाने या जगतात यादव कुळात जन्माला आले होते, असे वृष्णी, भोज आणि अंधक वंशातील सर्व सदस्य प्रभास क्षेत्री नेले गेले. परंतु जे भगवंतांचे नित्य पार्षद आहे, जे फक्त लीला करण्यासाठी या जगतामध्ये यादव कुळात निर्माण झाले होते, ते पार्षद द्वारका नगरीतच राहिले, ते प्रभासमध्ये गेले नव्हते, जसे उद्धव आणि बाकीचे. तिथे पोहोचल्यानंतर यदूंनी काय केले, तत्र स्नात्वा पितृण देवान ऋषीं शैव तदंबसा. त्यांनी काय केलं, सर्वांनी स्नान केलं. तीर्थक्षेत्राच्या पाण्यामध्ये त्यांनी स्नान केल्यानंतर आपल्या पूर्वजांना, देवी देवतांना आणि महान पुरुषांना, साधू पुरुषांना अर्घ्य देऊन संतुष्ट केलं. विप्रेभ्यो गावो बहुगुणा ददुः. बहुगुण अर्थात खूप गुण असणाऱ्या, सद्गुणांनी युक्त असणाऱ्या गायींचं त्यांनी विप्रेभ्यो ब्राह्मणांना ददुः दान केले, महान असे दान केले, ज्याच्याद्वारे त्यांना आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे आणखी कल्याण साधण्यासाठी काय काय दान देण्यात आलं. हिरण्यम रजतम शय्याम वासांस अजिन कंबलान. ब्राह्मणांना दान रूपामध्ये धष्टपुष्ट गायी दिल्या, त्याचबरोबर सोनं, सोन्याची नाणी, झोपण्याच्या शय्या, चटया, वस्त्र, चर्माची आसनं, कातडीची आसनं आणि परिधान वस्त्र, अंथरूण, घोडे, हत्ती, कन्या आणि उदरनिर्वाहार्थ पुरेशी भूमीचं सुद्धा दान करण्यात आलं. आणि त्यानंतर त्यांना काही खाऊ पिऊ घातले की नाही, कारण ब्राह्मणांना जोपर्यंत चांगलं अन्न दिलं जात नाही, जे तुपापासून बनलेलं आहे, तोपर्यंत ते आशीर्वाद देत नाही. त्यामुळे अन्नम चो उरुरसम तेभ्यो दत्वा भगवत अर्पणम. आधी भगवंतांना अर्पण केलं गेलं. तर हे समजलं पाहिजे, कोणालाही फक्त येऊन खाऊ घातलं तर आशीर्वाद मिळत नाही. आधी भगवंतांना अर्पण केलेलं उत्तम असं दिव्य प्रसाद
त्यांना देण्यात आला ब्राह्मणांना. असं स्वादिष्ट अन्नपदार्थ ब्राह्मणांना वाढले गेले आणि आपले डोके त्यांनी भूमीवर टेकवून त्यांच्या चरणांवरती सादर साष्टांग नमस्कार केला. अशा प्रकारे गायी ब्राह्मणांचं रक्षण करून त्यांनी आदर्श जीवन तिथे व्यतीत केलं काही काळ. आणि यानंतर यदूंच्या विनाशाचे प्रासंगिक कारण मग काय झाले याचा थोडासा उहापोह करण्यात आला. याला आणखी विस्तार रूपाने सांगितलं जाईल. याचं आपण श्रवण करूया येणाऱ्या पुढील सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.